तुम्ही रोज वेगवेगळ्या कामांसाठी बँकेत जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी। बँकेतल्या काही सेवांवर सरकार आता जीएसटी आकारणार आहे, त्यामुळे बँक ग्राहकांचा खिसा आता खाली होणार आहे। बँकिंग सेवांवरही द्यावा लागणार जीएसटी। बँकिंग सेवा घेतानाही लागणार खिशाला कात्री। बँकेत जाणं आता आणखी महागणार। जास्तीत जास्त लोक बँकिंग क्षेत्रात यावेत यासाठी सरकार जनधन सारख्या योजना राबवत असतानाच आता बँकांनी थेट सामान्य ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालायला सुरुवात केली आहे। बँकेच्या ज्या सेवा मोफत होत्या त्या सगळ्या सेवा बँक जीएसटीच्या अंतर्गत आणणार आहे। बँकेतून चेकबुक घेतल्यास जीएसटी लागणार आहे। अतिरिक्त क्रेडिट कार्ड घेतलेल्या ग्राहकांसाठी जीएसटी लागणार आहे। याशिवाय एटीएम वापरावरही जीएसटी लावण्यात येणार आहे। तसंच इंधन भरल्यानंतर येणाऱ्या रिफंडवरही जीएसटी लावण्यात येणार आहे। फक्त मध्यस्थ आहे की कस्टमर कडून घेऊन त्या सरकारला भरायचं, त्यामुळे बँकेला यामध्ये बँकेच्या नफा तोटा पत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही। पण अल्टिमेट जो भार आहे हा मात्र भार ग्राहकावर पडणार आहे। त्यामुळे सेवा आणि एक खरं म्हणजे कस्टमर सर्व्हिस आहे। पूर्वी जेवढ्या बँका जास्ती असतात तेव्हा सेवा शुल्कावर ते जीएसटी आकारणं हे काही तसं योग्य नाही, बँकिंग इंडस्ट्रीला देखील मान्य नाही। त्यामुळे याला ग्राहकांकडूनच उठाव होणं अपेक्षित आहे। बँकेच्या या पठाणी वसुलीवर सामान्य ग्राहकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। आधी सगळ्या बाकीच्या गोष्टी महाग झालेल्या असताना बँकेच्या सेवांनाही असं महाग केलं तर सगळ्याच माणसांना खूप प्रॉब्लेम होईल। त्याचा सामान्य माणसाला खूपच फेस करावं लागेल। त्यामुळे म्हणून नाही लावू असं माझं तरी मत आहे। सर्व्हिस प्रोव्हाइड केली किंवा SMS बँकिंग प्रोव्हाइड केलंय याच्यासाठी तुम्ही सर्व्हिस देताय म्हणून जीएसटी लावणं हे बरोबर नाही आहे। कारण मग परत त्यांच्या अकाउंटमधनं 1-2 रुपये का होईना पण ते कटिंग होतं, पण ते त्यांच्या सेविंगला खूप भारी पडतं। त्यामुळे शक्यतो होऊ नये जीएसटी कटिंग। बँकेच्या या वसुली धोरणाचा खातेदारांच्या संख्येवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सरकारच्या शून्य काळा पैसा मोहिमेला धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात येते। गोपाळ मोटघरेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।